प्रसन्न स्मृती सोजय तरुण संघाचा अभिष्कार पालकर आपल्या तयारीवरती दाखवताना पाहायला मिळतोय. आपण सर्व डिफेन्समध्ये बरीच संघ ताकदीनिशी खेळताना पाहायला मिळतो. दरम्यान अभिष्कार पालकर आपल्या पहिल्या गडवरती गुणांचं खातं उघडणार का बघायचं आहे. त्याच प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी चूक झाली आहे. सिंगल पॉइंटला सोजय संघासाठी गुणांचं खातं उघडलं गेलं. संघ कर्णधाराकडून प्रत्युत्तर दिलं जाईल का बघायचं या गडवरती. मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये संघ कर्णधार अभिष्कार पालकर रनिंग मार्फत दाखवताना पाहायला मिळतं. मारल्याचा ताब्यात केला जातो. दरम्यान आता मात्र अभिष्कार पालकर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी अपील जरूर केलं तर तिथे अपील त्या ठिकाणी अभिष्कार जोरदार सुरुवात केली त्या ठिकाणी पुन्हा एकदा गुणांना आलेख मारताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी संघाचा जाधवला सेटिंग ब्लॉकच्या दिशेने पाठवला गेला. 4 ते 5 दिवसापूर्वी झालेल्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पराभवाचे हुंट या ठिकाणी या मैदानावरती काढलं जाणार का बघायचं. जुगल कोचिंग संघावरती सोजय तरुण संघाकडून मागील 3 ते 4 वर्ष हा गोल अंतिम फेरीमध्ये दाखल होत आहे. तर तो मागील सलग 2 वर्षामध्ये जुगल कोचिंग संघाने आपला विजय कायम ठेवला आहे. सलग 3ऱ्या विजेतेपदी या मैदानावरती ते मिळवणार का बघायचं आहे. आणि त्यांचा विजय थांबवण्याची ताकद असणारा संघ त्यांच्या समोर आहे. तो म्हणजे सोजयचा संघ आहे. आणि तो विजयरथ या मैदानावरती या नवीन वर्षामध्ये जे भंडारीच्या शिकामध्ये थांबवला जाणार का बघायचं आहे. त्या प्रयत्नामध्ये सुरक्षित आहे. तर आता मात्र जाधववरती आक्रमणाची जबाबदारी दिली जाते आहे. त्याचा प्रयत्न त्याचा स्पीडअप घेण्याचा प्रयत्न करतोय. बोनस ऑनच बोला संघासमोर या दोन गुण खाता लागेल. कोणतं कौशल्य करायला होतं बघायचं आहे. आणि नंतर संयमाने घेताना पाहायला मिळतं. बिहार जाधव अजून देखील त्या ठिकाणी काय होतं त्या ठिकाणी बोनस निघाल्यापासून सिंगल पॉईंट सहज आहे. बोनस त्या ठिकाणी जुगाल बसून असेल. सिंगल पॉईंट त्या ठिकाणी असेल सहज आहे. त्या ठिकाणी आता मात्र अभिष्कार पालकर पारवरती दाखल होतोय. त्या ठिकाणी समोर आव्हानासाठी त्या ठिकाणी संघाचा सरसेनापती मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. तो म्हणजे अभिष्कार पालकर पावला जातोय. 4 डिफेन्स समोर कोणतं कौशल्य पडायला लागेल बघायचं आहे. आक्रमक तळ्यांसाठी ओळखला अभिष्कार पालकर त्या ठिकाणी आणि तो आविष्कार करायचा दरम्यान त्या ठिकाणी आता मात्र पहिला टाइम आउट मैदानावर मार्फत दाखल होताना पाहायला मिळते. बोनस ऑन असेल पुन्हा संघासमोर त्या ठिकाणी आता मात्र मार्फत त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतं. मध्यरक्षकाला थोडंसं कटाक्ष टाकलं जात आहे. आणि बोनसवरती त्याला माहिती आपला संघ बॅटमॅनवरती आहे. आणि त्या ठिकाणी एक गुण करून त्या ठिकाणी आता मात्र एक बोनसचा महत्वपूर्ण गुण मिळाला. अभिष्कार पालकर पुन्हा खेळ पाहिले जातील 7च्या संख्येसमोर त्या ठिकाणी जुगाल कोचिंग संघाचा 03 नंबर त्याची बदल केला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. बोनस ऑन असेल त्या ठिकाणी अभिष्कार पालकरला पाहायला मिळतं. परंतु मैदानावरती संघाचा सरसेनापती कशा पद्धतीने भेटवला हे मैदान त्याला माहिती आहे. 2 वर्ष खेळाच्या वेळेवरती गाजवते. परंतु माझा संघ अंतिम फेरीमध्ये कुठेतरी कमी पडतोय. आणि 3 करून या वर्षी निवडून कमी खेळू देणार नाहीये. ते त्याच्या बेबोलची गाण्याचं फक्त कौस्तुभ जाधव सरकार अनुभव होता.
कौस्तुभ जाधवला सिटिंग ब्लॉक मध्ये पाठवले गेले. ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार आहे. अभिषेक पालकर पुन्हा टर्निंग मार्फत सिद्ध होतील. 6 तासांची असेल त्या ठिकाणी समोरून बोनस ऑन असेल. आक्रमक होताना पाहायला मिळते का बघायचं आहे. या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी थोडासा प्रॅक्टिस वर्क त्या ठिकाणी सज्ज असल्याची ग्वाही देतोय अभिषेक पालकर. सूरज जाधव मात्र सूरज आपला खेळ चालला गेला. या दोन खेळाडूंनी जुगल कोचिंगचा सूरज जाधव आणि अभिषेक पालकर सोजय संघाचा मागील 3-4 वर्ष या दोन खेळाडूंनी मैदानात गाजवले आणि हे जे भंडारी केशव त्या ठिकाणी त्या दोन खेळाडूंनी गाजवले. सोजय संघासाठी अभिषेक पालकर असेल तर ते सूरज जाधव देखील कोचिंग संघासाठी कित्येकदा या मैदानावरती त्याने जबरदस्त खेळ केलेला आहे. त्याप्रमाणे आता मात्र फ्रंट कार्ड मैदानावरती सोजय संघाचे चिन्मय शिंदे 6 तास समोरून आहे. लेफ्ट हँडर समोर मोठा अडचण असणारे आकाश तेवढूकरचं बोनस ऑन असेल चिन्मयसाठी. जेव्हा त्याला संघाला गरज आहे चिन्मय शिंदे धावला. जाधव रेडिंग मार्फत आता मात्र पडझड पुन्हा एकदा झाले जुगल कोचिंग संघाची. प्रसन्न स्मृती सुपर टॅकल ऑन असेल. आकाश तेवढूक रजनी मैदानावरती आहे. नंतर असणार का अभिषेक पालकरच्या आकाशवरती त्याला माहिती आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रयत्न तर जोरदार होता. त्या ठिकाणी आकाश थोडासा पाहायला मिळत आहे आणि त्याचा सुरक्षित परतलाय आणि आता मात्र सुपर टॅकल ऑन असेल. आकाश चित्रकर सत्ता अडचणीमध्ये आहे. तारणा ठरणार का बघायचं आहे. टच पॉइंट घ्यावे लागेल त्याला. संघाला रिव्हर्वल खेळाडूंना त्याच्यासाठी सोडली जाते आहे आणि त्यानंतर आता मात्र डिफेन्स कशा बघायचं आहे. स्मिथ रेडिंग मार्फत रेडिंग मार्फत दाखवलं त्याला पाहायला मिळतं. आपल्या स्टँडिंग वरती जातोय त्या ठिकाणी डिफेन्स संयमाने खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर त्या ठिकाणी आता मात्र ते देखील स्वतः बाद होत आहे. बोनस जुगाई 1+2 टोटल 3 पॉइंट. सोजय सेकंड ऑर्डर कन्सिडर केला त्या ठिकाणी आता मात्र जुगाई कोचिंग संघानं पहिल्या हाफमध्ये 2 ऑर्डर कन्सिडर केले. मार्फत त्या ठिकाणी दाखल होत आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या अटेम्प्टेड चिन्मय पूर्णपणे तंत्राचा उपयोग करताना पाहायला मिळतोय. सो प्रतिकार होणं गरजेचं होतं. कुठेतरी रोखला जातो. त्या ठिकाणी मागच्या 2 वर्षापूर्वी झालेले फायनलचे पराभव कुठेतरी डोळ्यासमोर आणत या फायनल मध्ये त्या ठिकाणी संघ विजयी करण्याच्या दृष्टीने अभिषेक पालकर स्वतः त्या ठिकाणी सज्ज असल्याची ग्वाही देतो. समोरच्या संघावरती वारंवार आक्रमक चढाई करतोय. चौफेर चढाई करतोय आणि त्या ठिकाणी आता मात्र काय कामगिरी होणार बघायचं. जुगल कोचिंग संघाकडून कौस्तुभ जाधव कंपनी करणार का बघायचं आहे. सुरक्षित करत आहे कोचिंगचा जाधव. हॅलो हॅलो या दिवाळीमध्ये पिराळकर यांच्या आगमन आपण आला असाल तर बाबूसाहेब सुरक्षित करत या ठिकाणी डिफेन्स कशा पद्धतीने खेळ बघायचं. पुन्हा चिन्मय शिंदेचा अल्फान समोर नसेल. मैदानामध्ये जी शांतता दिसते ती सामन्याच्या शेवटच्या क्षणी असणार आहे. आता शांतता 2 पॉवर असताना कसं करा. चिन्मय शिंदे प्रयत्न करतो. डिफेन्स संयमाने
खेळासाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. आक्रमकता त्यानं सामना सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये मात्र शुभेच्छा पूर्णपणे त्या ठिकाणी हाल टाकायचो त्या ठिकाणी आणि आपला अटॅक पूर्ण करतो त्या ठिकाणी कालकर अँड सुरक्षित परतला आणि डायरेक्ट असेल बोनस असेल 6 आकाशांचे समोर असेल मगाच्या 2 टाकायचे उत्तर शुभेच्छा मैदानावरती 2 मार्क टाकायचं त्याच प्रयत्नामध्ये कारमध्ये टाकले त्याला पाहायला मिळते 6 आकाशांचे समोर पाहायला मिळतं चढवण्याचा प्रयत्न बॅटिंग करण्याचा प्रयत्न आपल्या अंगामध्ये असलेले ते त्या ठिकाणी आणि संघासमोर महत्वपूर्ण बहुमूल्य गुण त्यानं मिळवला मांजरे करण्यासाठी क्लॉक मध्ये पाठवला गेला आहे. आता मात्र आविष्कार कालकरवरती आक्रमण डिफेन्स करत आपण जाईल का बघायचं आहे. हळूहळू त्या ठिकाणी जुगल कौशिक संघ आता करताना पाहायला भेल का बघायचं आहे. त्या ठिकाणी मात्र आविष्कार कालकर मात्र त्या ठिकाणी आपल्या जाहीरवरती सुरक्षित करताना पाहायला मिळतंय. कार करतोय सुरक्षित करत आणि आता मात्र ही संघाची धुवा डायरेक्ट असेल मग आता सेमीफायनलचा हिरो मैदानावर रणजित कोतार जेव्हा संघ अडचणीमध्ये होता त्याने त्या मॅच मध्ये फक्त 4 किंवा 5च पॉईंट मिळवले परंतु ते अशा प्रसंगी मिळवले तेव्हा त्या ठिकाणी सुरेश जाधव बॅट होलचा सुंदर नमुना पेश करतो सिंगल पॉईंट होतो त्या ठिकाणी जुगल कोशिम संघासाठी आणि आता मात्र त्या ठिकाणी शुभेच्छा आपल्या रंगामध्ये आणि ढंगामध्ये सुरू पाहायला मिळेल का बघायचं तर ते रंगामध्ये येणं गरजेचं आहे. ते रंगामध्ये आला तर त्या ठिकाणी जुगल कोशिमची नौका किनाऱ्याला लागू शकते हे आत्ताच सांगतो आणि ज्या खेळाडूला ताकद मोठी आहे त्या दरम्यान तो प्रयत्न जोरदार झाला आहे. दिल्लीवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला सुरक्षित परतला पालकर आता मात्र काय कामगिरी करतील बघायचं तुला सुद्धा हॅलो या खेळाडूंमध्ये सन्माननीय राजेश आपले स्ट्रॉंग झोन होते दाखवले तर पाहायला मिळतो बोनस ऑन असेल आपण कशा पद्धतीने खेळ बघायचा कोणतं कौशल्य पडायला लागलं बघायचे सूरज जाधव छोट्या त्या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळते डायरेक्टवरती काय कामगिरी होईल बघायचं करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मात्र मीच करून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एका जर्सी नंबर चिन्मय डुओ डायरेक्ट वरती त्याला आता मात्र पाठवण्याचा प्रयत्न असतो नेहमीप्रमाणे करतो आता मात्र त्याला संघ व्यवस्थापन त्या ठिकाणी सिंगल डेडवरती त्याला 5 रन केले गेले. हा काय प्रकार आहे किंवा संघाला गरज आहे तेव्हा तो धावून आला ज्या मॅच मध्ये आता मात्र हळूहळू का होईना परंतु सोबतचा संघ गट विजेत आहे अभ्यास करताना पाहायला मिळतो तर त्या ठिकाणी चिन्मय आपल्या या डेडवरती सुरक्षित परतला आणि त्याला उत्तर देण्यासाठी आता मात्र स्तूप जाधव त्या ठिकाणी तो पार करतो आपल्या खेळाडूंना त्या ठिकाणी तयार राहण्याची सूचना केली जाते आणि आता मात्र या संघाला चिन्मय शिंदे मार करतो बोनस आता मात्र कशा प्रकारचं आक्रमण होतं केलं जाईल करावं लागेल आउट सिंगल पॉइंट जुगल कोशिम जी मैदानावरती आता शांतता पाहायला मिळते सामना संपताना ती शांतता नसणार आहे कारण हे 2 टायर संघ आहेत मागील 4 वर्ष कशासाठी झगडत आहेत 2 वर्ष सलग त्या ठिकाणी संघ जुगलचा संघ
काय कामगिरी होईल बघायचं. अविष्कार पालकर टाकलेला पाहायला मिळतं. आपल्या चतुर्थ खेळाडूंनी समोरच्या खेळाडूंचा त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे गुंतवणूक केलेले असतात त्या बेजार करण्याचं काम आपल्या फोर्सनं आपल्या स्पीडने करताना पाहायला मिळतं प्रत्येक मैदानावरती. तो अविष्कार पालकर आता मात्र थोडासा थकलेला पाहायला मिळतो. कारण डिफेन्स देखील तेवढ्या ताकदीने उभं करताना आता मात्र पुन्हा एका संघाची बांधणी करताना पाहायला मिळतो. जुलै कोचिंगचा संघ सुरक्षित परतला आणि त्यानंतर त्या ठिकाणी सूरज जाधव आता मात्र मार करतोय. असेल मगाच्या टॅकलचं उत्तर या ठिकाणी केलं जाणार पदकाच्या मैदानावरती. सूरज जाधव जर्सी क्रमांक 4 छोट्या मैदानावरती या डीवरती आपल्याला सही सलामत सोडून नेणार पदकाच्या त्या अतिष्कार पालकर करावं लागेल. या खेळाडूमध्ये परमाने अक्षय भोपळे यांचा आपण झालेला आहे. कृपया आपण व्यासपीठावर जायचं. अक्षय भोपळे हा फर्स्ट कव्हर समोर पाहायला मिळतो. आपण ज्या पद्धतीने आपली अटक पूर्ण करत सुरक्षित करताना पाहायला मिळतं आणि त्याला उत्तर देण्यासाठी आता मात्र जुगल कोचिंग संघाचा संघ कर्णधार केली जाते. खेळाडूला संधी दिली जाते. 8 नंबर दाखवताना पाहायला मिळतं. बोनस ऑन असेल समोरून त्या ठिकाणी चूक केली जाते. कौतुक चांगली संघाची जागा बदलली. त्यानंतर उच्च विनर सोजय संघाचा चालू करून 6च्या कव्हर समोर जुगल कोचिंग संघाचा अजून डिफेन्स संयमाने खेळताना पाहायला मिळतं. जुगल कोचिंग संघाला आणि त्यांचा विजय मोडत त्या ठिकाणी मागील 2 वर्ष या मैदानावरती टायटलवरती नाव करण्यासाठी झगडणारा अविष्कार पालकर या 2025 या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी राहतील बघायचं. त्याच प्रयत्नामध्ये अविष्कार पालकर जोरदार प्रयत्न केला. सूरज जाधवने पेडण्याचं प्रत्युत्तर त्या ठिकाणी डिफेन्समधून आम्ही तुझ्यासाठी सत्य असल्याची ग्वाही दिली जाते. आपली अटक पूर्ण करताना पाहायला मिळतं. सूरज जाधव अविष्कार पालकर आणि सुरक्षित परततोय आणि त्याला उत्तर देण्यासाठी आता मात्र सूरज जाधव मगाच्या टॅकलचे उत्तर या हेडवरती बघायचं आहे. जरी या ठिकाणी सूरज जाधव सक्सेसफुल झाला तर त्या ठिकाणी त्याला आत्मविश्वास मिळणार तो गुण असू शकतो. मांजरेकर प्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये रक्षकाच्या भूमिकेमध्ये अविष्कार पालकर पाहायला मिळत आहे. इतर सगळे करण्याचा डिफेन्स सुरेखरित्या त्या ठिकाणी सेट झालेला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. प्रसन्न स्मृती सक्सेसफुल झाला आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी सक्सेसफुल झाले. सिंगल पॉईंट तर पाहायला मिळतो त्या ठिकाणी. प्रसन्न स्मृती सोजय संघासाठी अविष्कार पालकर या त्या ठिकाणी पार करतोय. फायनलचा पहिला हाफ सुरू आहे. पहिल्या हाफ मध्ये त्या ठिकाणी भारी भक्कम आघाडीवरती घेताना पाहायला मिळतो त्या ठिकाणी प्रसन्न स्मृती सोजयचा संघ जे नेहमीच सोजय संघाच्या आणि इतर सर्व खेळाडूंच्या पाठीराख्यामध्ये त्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जायचं असेल. LSSC प्रतिनिधी सारखं आज आपल्याकडे नाही आहेत आणि या मानाच्या भूमिका या मानाच्या भूमिकामध्ये सोजयचा संघ त्यांच्या नावाने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या मैदानावरती वरती 6ची कव्हर समोर पाहायला मिळते. कौस्तुभ जाधवने डिफेन्सला चूक करण्यासाठी भाग पाडले तर ट्रेनिंग मार्कवरती दाखवलं तर पाहायला मिळतं. चिन्ह बोनस ऑन असेल. 6ची कव्हर समोर पाहायला मिळते.
प्रधान त्या ठिकाणी executive प्रयत्न सरकार केला जातो. चिन्मय आता मात्र थोडासा संयमाने घेऊन पाहिलं जातं त्या ठिकाणी. बाहेरून आपण कॉलिंग करू नका प्लीज. मॅच पूर्ण त्या ठिकाणी लक्ष बदलून जाईल पूर्ण टाका. आणि त्यानंतर खेळताना पाहायला मिळतो दुबई कोचिंगचा गतविजेता संघ या जय भंडारी कोचिंगाचा कमबॅक होणार का बघायचं का सोयगावचा संघ मागील 2 वर्ष त्या ठिकाणी खूप पराभवाला सामोरं जातो का शार्पी भंडारी तो संघ आता मात्र मैदानावरती त्या ठिकाणी कमबॅक करत या नवीन वर्षामधील पहिलं विजेतेपद मिळवणार का बघायचं. आणि त्याच दरम्यान कौतुक जाधव आपल्या पहिल्या रेडीवरती सुरक्षित परतलाय. या साईडच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी अविष्कार पालकर सक्सेसफुल ठरले होते. संघ यामध्ये त्या ठिकाणी आता मात्र दुबई कोचिंगचा संघ त्याला थांबवण्याच्या रणनीतीच्या त्या ठिकाणी यशस्वी ठरणार का बघायचं. जर अविष्कार पालकर केला गेला तर ही मिळालेली आघाडी बिघाडी करण्याचे काम कौतुक जाधव कंपनी मैदानामध्ये करेल. काय अतिशय जोरदार केला गेला आहे. संघाचा सरसेनापती मैदानावरती संघाच्या विजयामध्ये साठी झगडताना पाहायला मिळतोय. प्रयत्न जोरदार केला आणि त्यानंतर त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. सूरज जाधव आता मात्र आक्रमक खेळायला गेलेल्या खेळाडूला त्या ठिकाणी फुलभर चढवण्याचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या शिकावरती त्या ठिकाणी अटॅक्शन टाकला गेला आहे. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या रेडवरती आता एकदा आक्रमक होताना पाहायला मिळतो. पूर्णपणे कब्बरला हलत ठेवली असं मात्र अविष्कार पालकर पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळतं. रेडी मार्कवरती तुला संघ पाहायला मिळतोय. त्यांची पुढचणीमध्ये पाहायला मिळतोय. सोयगावचा संघ 3 खेळाडू सिटिंग ब्लॉकमध्ये तुला संघ त्या ठिकाणी समोर पाहायला मिळतो. जिल्हा कोचिंगचा सोयगाव संघ त्या ठिकाणी मात्र अविष्कार पालकरवरती पूर्णपणे निर्भर पाहायला मिळतो. चिन्मय मैदानाच्या बाहेर मांजरेकर मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी भागाद्वारे सूर्यावरती त्या ठिकाणी आता मात्र डिफेन्स कशा पद्धतीने खेळ बघायचा त्याकडे वृत्ती भेटण्यामध्ये यश मिळेल का सूरज जाधवला. मागील 3-4 वर्षाच्या खेळामध्ये हे मैदान त्याने गाजवलं. ते खेळ आता मात्र त्याला डोळ्यासमोर आणावं लागेल. एक महत्वपूर्ण गुण असणारा या चालू मॅचमध्ये ही मध्ये सूरज जाधवचा थोडाशी चूक झाली त्या ठिकाणी. आणि नंतर त्या ठिकाणी सिंगल पॉइंट प्रसन्न स्मृती सोयगाव संघ या खेळामध्ये महेशजी गुरव यांचा आपण आपल्या विनंती आपण व्यासपीठावर द्यायचा. महेशजी गुरव जबरदस्त आक्रमक होताना पाहायला मिळतोय. आपल्या स्थानकडून वैविध्यपूर्ण बदला इथे पाहायला मिळतं. दाखल होताना पाहायला मिळतोय. सन्माननीय यतीन खवळे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर द्यायचे. सन्माननीय वैभवजी पवार माजी नगरसेवक नगरपंचायत होताना पाहायला मिळतोय. आपण सुरक्षित करत नाही. अविष्कार पालकर विस्मार करते. हे लागेल प्रसंगी त्या ठिकाणी अविष्कार पालकर पुन्हा एकदा विस्मार करते. येथील खवळे सन्माननीय वैभवजी पवार आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. महेशजी गुरु आपण व्यासपीठावर यायचंय. पूर्णपणे वेळ काढून निर्धारित वेळचा वेळ काढून उपयोग त्या ठिकाणी केला जातो. परतला चालू पुन्हा त्या ठिकाणी मार्गवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता मात्र त्या ठिकाणी आक्रमक होईल का बघायचं. त्या प्रयत्नामध्ये 4 चिकूपर समोर पाहायला मिळते. शांतता हा सामना 8 नंबर मैदानावरती आता मात्र सिटिंग ब्लॉक मध्ये पाहायला मिळतो अविष्कार पालकर. सूरज जाधव रेडी मार्गवरती दाखल होतो.
जबरदस्ती प्रयत्न केल्यानंतर मैदानावर त्या ठिकाणी ज्या खेळाडूने या अपेक्षा नव्हती त्याने मिळाला या वेळेवरती तिथे सुंदर शॉट मार्ग बघायचा आहे 8 नंबर जर्सी परिधान केल्यानंतर मैदान हळूहळू त्या ठिकाणी गतविजेते देखील सांगतात आमचं हे तिसरं गायकाला सलग तिसऱ्या वर्षातलं आम्ही या ठिकाणी तितक्याशा सहजासहजी ही मॅच सोडणार नाहीये 3 पॉइंट फर्स्ट बॉलर बॅटिंग केला जातोय सोलगरी संघावरती आता मात्र मॅच हळूहळू रंग बदलायला सुरुवात होते प्रेक्षकांमध्ये हळूहळू थोडीशी किजबीज व्हायला सुरुवात झाली आहे अभिषेक पालकर आता मात्र एक मार्क वरती आहे मगाशी त्यांना ऑफेन्स मधून एक चूक डिफेन्स करताना एक चूक केली होती ती भागात पडली आहे त्यानंतर आता मात्र त्या चुकीवरती पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या ज्या रेडवरती तो सुरक्षित परतला कौस्तुभ जाधव मॅच आपला संघ एखाद्या मॅच मध्ये बॅटिंग वरती जरूर असेल परंतु ती मॅच स्लो डाऊन करून कशी आपल्या संघाच्या बाजूने एक गुण घेत ती जी मिळालेली किंवा आपल्या संघावरती झालेली आघाडी आहे ती कशी कमी करायची ती या खेळाडूच्या नेतृत्व गुणावरून त्या ठिकाणी आपल्याला कळतं सांगितलं तुम्ही मागील 2 वर्ष आमच्यावरती अधिराज्य मागवलंय 2 वर्षापासून ही स्पर्धा बघणार आज तितकंच सोपं नसणार आहे कौस्तुभ जाधव आता मात्र सिटिंग ब्लॉकच्या दिशेने पाठवला गेला अभिषेक पालकरी शेती साधणार का बघायचं डिफेन्सचा थोडासा अंदाज घेतला जातो आणि पुन्हा एकदा सज्जता पाहायला मिळतोय आता मात्र वैशिष्ट्यपूर्ण रेडसाठी ओळखला जाणारा खेळाडू मैदानाच्या दोन्ही क्षेत्रामधून दोन्ही साईडवर जोरदाररित्या फील्ड रेड करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू सुरक्षित परतला आता मात्र सूरज जाधव विदर्भाच्या कधीकडे तो पार करतो त्यानंतर त्या ठिकाणी आक्रमणात सुरक्षित आपल्या घराकडे परतला आणि आता मात्र त्या ठिकाणी शून्यचा आपण समोर नसेल आकाश त्या ठिकाणी कधीकडे सूरज जाधव मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे 2 मैदानाच्या बाहेर युवक जाधव रेडिंग मार्गवरती आले आता मात्र पाहायला मिळतो सोजलचा अनसेल साठी काय कामगिरी करेल प्रयत्न सुरक्षित परतला त्यांच्याकडून थोडीशी ताकीद दिली जाते आणि त्या दरम्यान आता मात्र त्या ठिकाणी अभिषेक पालकर या रेडवरती त्या ठिकाणी विजय पार करतो भीतीचा थोडासा अभ्यास करतो कारण त्या 2 मुख्य रेडर मैदानाच्या बाहेर आहे दाखल होताना पाहायला मिळतो 13 नंबर जर्सी परिधान केल्यानंतर त्या ठिकाणी देखील ऑन असेल त्याच्यासाठी कौशल्यपणा लागून स्वतःला सिद्ध करतो बघायचा त्याचा एक बहुमूल्य गुण त्या ठिकाणी कौतुक करायचं लागेल सुरत नमुना त्या ठिकाणी पाहायला मिळतो टॅकल सक्सेसफुल झाला गुणांचा आलेख त्या ठिकाणी भारताला पाहायला मिळतो सोजाई संघाच्या 3 मुख्य रेडर मैदानाच्या बाहेर आहे आकाश मैदानावरती परंतु त्या ठिकाणी स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अफेन्स मधून होताना पाहायला मिळतोय अभिषेक पालकरचा तो वेळ परिकंत्राचा त्या ठिकाणी त्याचा उपयोग त्याच्याकडून केला जातो त्याला पाहिजे समोरच्या संघाला गरज आहे काही गडबड आपण करण्याची गरज नाही आहे आता मात्र त्या ठिकाणी 5 नंबर जर्सी परिधान केल्यानंतर मैदानावरती त्या ठिकाणी निकाल पार करतो सुरक्षित आपल्या घराकडे परततो आणि त्यानंतर त्या ठिकाणी मात्र आव्हानाला समोरून पाहतो काय कामगिरी होईल बघा त्या समोरून लेफ्ट रेड त्या ठिकाणी बोनस ऑन असणारा बॉलरकडे करण्याचा प्रयत्न
गेले होत्या त्यांच्या आशांवरती कुठेतरी आता मात्र पाणी एकमेकांचं काम चिन्मय शिंदे या मॅचमध्ये करताना पाहायला मिळतंय. पहिल्या हातमध्ये आक्रमण झालं तर कधी आविष्कार पालकर तो थोडासा रेडिंग झाल्यानंतर स्लोडन करण्याचं काम केलं होता, परंतु जुआ डायरेक्टवरती चिन्मय शिंदेचा खेळ जबरदस्त पाहायला मिळाला. आता शेवटच्या प्रसंगाला विराम देणार का बघायचं आहे आणि आपल्या त्याच प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी इकडे बोनस थोडा लोक कन्सिड केलाय. आता मात्र जुगल कसं कमबॅक करणार का बघायचं. भारी दत्त माघारीवरती सोळगावच्या संघ खेळताना पाहायला मिळतोय. प्रसन्न स्मृती सोळगावच्या संघ त्या ठिकाणी प्रसन्न दादांच्या नावावरती खेळतोय. त्यांना या ठिकाणी या मैदानावरती यश मिळेल का बघायचं आणि जगदीचे ते कमबॅक करतील का बघायचं. मागील 2 नंबरच्या अजय भंडारी पेशंट आपल्या नावावरती मिळवलाय दुगाई कोचिंग संघानं आणि तो सलग 3ऱ्या वर्षी मिळवण्याचा अडथळा समोर होताना पाहायला मिळतो. आविष्कार पालकर कंपनीच्या संघामध्ये सोळगाव संघ कौशिक जाधव आपल्या संघाला कमबॅक होईल का सगळ्यांच्या आघाडीवरती खेळताना पाहायला मिळतोय. तो सोळगावचा संघ आविष्कार पालकर साठी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ करत त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रायोजित केलंय. जो सोळगावचा संघ त्या ठिकाणी प्रसन्नजी सारगाव यांच्या स्मृती प्रित्यर्थ या मैदानावरती खेळतोय आणि ते बक्षीस त्या ठिकाणी असेल आविष्कार पालकर याच्यासाठी असेल तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या बक्षिसाचे प्रायोजक असेल त्या ठिकाणी महेशजी गुरु आशिष कुसाळकर यांच्याकडे चिन्मय शिंदेला मात्र बाहेर सिटिंग ब्लॉक मध्ये चिन्मय शिंदे सिटिंग ब्लॉक मध्ये कौस्तुभ जाधव आता मात्र आपल्या संघाला त्या ठिकाणी कमबॅक करून देणार का बघायचं आहे. 5 कव्हर समोरून आहे. कौस्तुभ जाधव आता मात्र उजव्या हातावरून थोडंसं आक्रमक होताना पाहायला मिळतो. डिफेन्सला बीट करण्याचं काम या रेडवरती तो करेल का बघायचं आहे. पूर्णपणे धावची रेड त्याची पाहायला मिळतोय. खोलवर करेल करण्याचा प्रयत्न आणि तो सुरक्षित परतला. आविष्कार पालकर मार्गवरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. काय कामगिरी होईल बघायचं मैदानावरती. 03 नंबर गोलदार केला मैदानावरती आविष्कार पालकर संघाचा सेनापती मैदानावरती आता मात्र पहिल्या हातमध्ये 10 हाताना पाहायला मिळाला. त्याला माहिती आहे समोरच्या संघाला आता मात्र गरज आहे. काय कामगिरी मैदानावरती होणार बघायचं आहे. 2100 रुपयाचं पारितोषिक असेल आणि त्याचे प्रायोजक असेल त्या ठिकाणी महेश गुरव आणि आशिष जी कुसाळकर यांच्याकडे हे पारितोषिक त्याला देण्यात येईल. आपल्याला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अक्षयजी झटले त्या ठिकाणी खुलपणे करताना पाहायला मिळते परंतु त्या ठिकाणी त्याला यश मिळत नाहीये. आता मात्र आविष्कार पालकर मार्गवरती त्या ठिकाणी आविष्कार पालकरवरती त्या ठिकाणी अंकुश ठेवावं लागेल. येथील खेळ आपण या ठिकाणी मध्ये उपस्थित आहात. आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. येथील खेळ आपली सर्वांना बाळून आखरेकडे उपस्थित आहे. या मंडळाकडून त्यांच्या ठिकाणी स्वागत होतं. अध्यक्ष पंकजी पिसाळकर बाळून आखरेकर यांच्या ठिकाणी स्वागत करतात. लास्ट पाऊल सोळगाव 36 जुगाई पासून 22 असेल. कौस्तुभ जाधव मार्ग त्या ठिकाणी या रेडवरती सिद्ध करण्यासाठी दाखवतो बघायचं आहे. त्याच प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी परिवर्तन करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. कौस्तुभ जाधव परिवर्तन करण्याचा प्रयत्न गेला आणि त्यानंतर त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर सिटिंग ब्लॉकमध्ये पाठवला गेला. प्रयत्न जोरदार झाला परंतु सोळगावचा संघ त्या ठिकाणी आता मात्र रणजित गोटा ट्रेडिंग मार्केट पाहायला मिळतोय. या आता मात्र वरच्या
संघ अभिषेक पालकर आणि कंपनी आविष्कार पालकर आता मात्र निर्माण करतो प्रेक्षकांनी कधी मैदान सोडायला सुरुवात केली परंतु त्या ठिकाणी काय कधी होऊ शकतो कौतुक जाधव मैदानाच्या बाहेर आहे मैदानाच्या बाहेर आहे ही संधी त्या ठिकाणी साधली सोजल संघाला आविष्कार पालकर त्या ठिकाणी मात्र पूर्णपणे विजयी करण्याचं काम करताना पाहायला मिळतो सुरक्षित आला त्याला उत्तर देण्यासाठी 5 नंबरचा प्रेक्षकांना मैदान सोडू नका पेगा पावण्याला जिजाऊ बसू नका आता आपण बघायचं आपण त्यांचं स्वागत करायचं मंडळाच्या वतीनं अक्षयची जोडली अभिषेक पालकर पूर्णपणे त्या ठिकाणी हे जरा भावातून पाठवूया अभिषेक पालकर सुरक्षित परतला स्वागत होतं इथे बघायचं टाइम आउटवर झालं सोजल संघ का सप्लाय आज अजून त्या ठिकाणी रंग करावा सगळ्या खोलवर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे 5 नंबर आता पंचायत विजय करायचं करतोय आविष्कार पालकांना जोरबंद केला पाहिजे का बघायचं आहे करण्याचा प्रयत्न करता होतो घेताना पाहायला मिळत आहे संधी आली होती अभिषेक पालकर सांगतोय एक मैदान आज मात्र संपले नाहीये मित्रांनो अजून संपलेली नाहीये जबरदस्त खेळ मैदानावरती सुरू आहे अभिषेक पालकर आता मात्र त्या ठिकाणी निदान रेषा पार करतो पूर्णपणे निर्भय वेळ व्यतीत करा घोषित केलं जात आहे प्रसन्न स्मृती सोजल संघावरती आता शिक्कामोर्तब होणं बाकी असेल अभिषेक पालकर पार करतो या ठिकाणी या खेळ भंडारीच्या संघावरती आता मात्र नाव करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय तो म्हणजे संघ थोड्या काही अवधीचा खेळ दाखल या ठिकाणी पूर्णपणे खेळ व्यतीत करताना पाहायला मिळतो अभिषेक आणि चालू सामना